राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांना चौकशीला सामोरं गेलं पाहिजे असं म्हटलेलं आहे। खरात प्रकरणात दोषींवर कारवाई व्हायला हवी असं म्हणत चाकणकरांनी चौकशीला सामोरं गेलं पाहिजे याचा त्यांनी पुनरुच्चार केला। महाराष्ट्र पोलीस निष्पक्षपणे तपास करतील ही आपली खात्री आहे असं सुद्धा विजया रहाटकर यांनी म्हटलेलं आहे। या प्रकरणामध्ये जे दोषी आहेत ते कुणी असू देत, त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे। या संपूर्ण प्रकरणामध्ये जेव्हा त्यांच्यावर आरोप झालेले आहेत त्यानंतर त्यांचा राजीनामा झालेला आहे आणि पोलीस तपास करत आहेत। मला हे पण वाटतं आहे की SIT आपलं काम करते आहे, पोलीस आपलं काम करत आहेत। आपण त्यांना वेळ दिला पाहिजे आणि हा तपास नीट पुढे जाईल हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे। राज्यामध्ये महिला सुरक्षेची स्थिती अत्यंत गंभीर असल्याचं खासदार सुप्रिया सुळे म्हणतात। खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे। महिला आणि बालकांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून योग्य ती उपाययोजना या संदर्भात करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना या पत्राद्वारे त्यांनी विनंती केलेली आहे। नाशिकमधल्या बहुराष्ट्रीय IT कंपनीतील धर्मांतर प्रकरणाच्या तपासामध्ये आता अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत। पैशांची गरज असल्यानं अनेक जण धर्मांतराच्या छुप्या अजेंड्याला बळी पडत असल्याचं आता समोर येताना दिसतंय। राष्ट्रीय महिला आयोगानं सुद्धा पीडितांची आपबीती जाणून घेतल्याचं समजतंय। आज सलग तिसऱ्या दिवशी महिला आयोगाकडनं या प्रकरणाची चौकशी होतीये। कॅन्सरग्रस्त पित्याच्या उपचारासाठी पीडित तरुणीनं कॉर्पोरेट जिहाद सहन केला अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। कॅन्सरग्रस्त वडिलांच्या केमोथेरपीसाठी औषधं आणि पैशांची गरज असल्यानं पीडिता मानसिक छळ आणि अपमान सहन करत राहिली अशी सुद्धा माहिती सूत्रांनी दिली आहे। तर दुसऱ्या पीडितेवर कुटुंबाची जबाबदारी असल्यानं नोकरीच्या नावाखाली धर्मांतराच्या छुप्या अजेंड्याला ती बळी पडल्याची ही माहिती सूत्रांकडून मिळतेय। नाशिकमधल्या बहुराष्ट्रीय IT कंपनीतील धर्मांतर प्रकरणामध्ये आता राष्ट्रीय महिला आयोगाकडनं गेल्या 2 दिवसांपासून झाडाझडती सुरू आहे। आयोगाच्या 4 सदस्यीय पथकाकडनं झाडाझडती सुरू असल्याचं समजतंय। पीडित महिलांचे जबाब नोंदवून पुरावे गोळा करायला देखील आता सुरुवात करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।